Hello, good morning, students. We are here to learn the importance between or the difference between noun clause and adjective clause. As far as clauses are concerned, this topic is very important regarding our exam. The question is always asked on this topic of the clauses, whether identify the clause, identify the subordinate clause, or give the function of the noun clause, or give the difference between noun clause and adjective clause. असा नेहमी आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न असतो. आपण या ठिकाणी नॉन क्लॉज आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज मधला काय फरक आहे आपण या ठिकाणी पाहूया. आता नॉन क्लॉजची काल आपण व्याख्या पाहिली मागच्या लेक्चरला, मागच्या व्हिडिओमध्ये. व्हॉट इज द फंक्शन ऑफ द नॉन क्लॉज? नॉन क्लॉज फंक्शन्स ॲज सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट, ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन, ऑब्जेक्ट ऑफ इन्फिनिटिव्ह, ऑब्जेक्ट ऑफ जेरंड अँड ॲज इनडायरेक्ट ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स. किंवा नॉन क्लॉज कशाने ओळखायचं? जे वाक्य वाटणं, व्हॉट एव्हर, दॅट, व्हाय हे चालू होतं तो नॉन क्लॉज असतो. आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज कसा ओळखायचा? तर ऍडजेक्टिव्ह क्लॉज असतो तो की ज्याचं फंक्शन काय असतं? ऍडजेक्टिव्ह क्लॉज गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन ऑर प्रोनाउन. ऍडजेक्टिव्ह क्लॉज हे नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल फक्त विशेष माहिती सांगत असते. समजा नाउन क्लॉज असा असेल, आय नो हू हेल्प्ड मी, आय नो हू हेल्प्ड मी. आता या कामामध्ये आय नो हू हेल्प्ड मी, आय सब्जेक्ट आहे, नो वर्ब आहे, हू हेल्प्ड मी हा ऑब्जेक्ट पार्ट आहे. हू हेल्प्ड मी किंवा व्हॉट आय नो हे जे उत्तर मिळते मग हा नाउन क्लॉज. ऍडजेक्टिव्ह क्लॉज कसा असतो? तर नामाबद्दल विशेष माहिती सांगितली जाते. म्हणजे आय नो द पर्सन हू हेल्प मी, या ठिकाणी पर्सन हा शब्द नाउन आलेला आहे. कळलं तुम्हाला दोन्ही मधला फरक? आता मी तुमच्या समोर काय एक्झाम्पल देतो, त्या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण फरक ओळखूया की दोन्ही शब्दामध्ये काय फरक आहे किंवा दोन्ही शब्दामध्ये काय डिफरन्स आहे. असे एक एक्झाम्पल बघा, आय नो हू हेल्प्ड मी. अनेक एक्झाम्पल असा आहे, आय नो द पर्सन, आय नो द पर्सन हू हेल्प्ड मी. आता पहा दोन्ही वाक्यामध्ये आपल्याला फरक सांगायचा आहे. पहिल्या वाक्यामध्ये काय फरक आहे? आय नो हू हेल्प्ड मी हे तर क्लास कुठून चालू होते? ह्या वाक्यातला क्लास कुठून चालू होते? हू हेल्प्ड मी. हा क्लास इथून चालू झाला, हू हेल्प्ड मी. सेकंड वाक्यामध्ये क्लास कुठून चालू होतोय? हू हेल्प्ड मी. आता बघा पहिल्या वाक्यामध्ये आय नो हू हेल्प्ड मी. आता क्लास कोणत्या आपल्या वाक्याचा? एक तर नाउन क्लास आहे का ऍडजेक्टिव्ह क्लास आहे? बाकीचा असू शकतो पण आपण दोन्ही मधला फरक बघतोय. आता या वाक्यामध्ये बघा आय ह्या वाक्यामध्ये काय आलेला आहे? सब्जेक्ट आलेला आहे. नो काय आलेला आहे? वर्ब. आता ही द्यायची पण गरज नाही, पण तुम्हाला कळण्यासाठी वाक्याला नेमकं स्थान काय करण्यासाठी आपण हे बघूया. आणि हू हेल्प्ड मी हे वाक्यामध्ये काय आलेलं आहे? ऑब्जेक्ट आहे. आणि ज्याचं फंक्शन वाक्यात ऑब्जेक्ट म्हणून येतं, पूर्ण ऑब्जेक्टच्या ठिकाणी तो क्लॉज असतो. तो क्लॉज कोणता असतो? तो क्लॉज असतो नॉन क्लॉज, एनसीएल. काय एनसीएल आहे? त्याला वाटणे प्रश्न विचारा. समजा व्हॉट आय नो हू हेल्प्ड मी, उत्तर मिळते का? म्हणून हा नॉन क्लॉज झाला. आता सेकंड बघूया आपण, हू हेल्प्ड मी, आय नो हू हेल्प्ड मी. इथं सुद्धा ह्या पर्सन बद्दल माहिती देत आहे, पण या ठिकाणी पर्सन हा शब्द काय आलाय वाक्यामध्ये? नाउन आलेला आहे. आणि नामाबद्दल, कारण इथे मध्ये शब्द पर्सन आल्यामुळे हा नामाबद्दल माहिती देतो. म्हणून हा क्लास कोणता आहे? हा ऍडजेक्टिव्ह क्लास आहे. की ज्याची माहिती ऍडिशनल माहिती देत असतात, एक्स्ट्रा माहिती देत असतो वाक्यात. आता तुम्ही सांगताय पुढच्या वाक्यामधलं, पुढच्या वाक्यामधलं तुम्ही सांगताय बघा. आता पुढच्या वाक्यामधला तुम्ही आता मला फरक सांगा. आय नो द किंग, आय नो द किंग who built, I know the king who built the Taj Mahal. असे एक सेंटेन्स आहे, आय नो द किंग हू बिल्ड द ताजमहल. आणि असे एक सेंटेन्स आहे, आय नो हू बिल्ड द ताजमहल. दिसते का? इथे एक असे एक सेंटेन्स लिहा, दिस मॅन इज हू केम, दिस मॅन इज हू केम लेट. असं काय एक्झाम्पल घेऊया, दिस इज द मॅन, दिस इज द मॅन हू केम लेट. This is the man who came late.
इकडे काय एक्झाम्पल घेऊ आपण, इकडे काय एक्झाम्पल घेऊ आपण. आता सगळ्यामधला आपण फरक बघू आपल्या इथे. दिस इज व्हाय ही फेल्ड. असं एक एक्झाम्पल घेऊ आपण. दिस इज द रिझन व्हाय ही फेल्ड. दिस इज द रिझन व्हाय ही फेल्ड. असं काय एक्झाम्पल घेऊया. The fact that he lied is true. And as an example, the fact that he told is true. आणखीन दोन एक्झाम्पल घेऊ आपण. The rumor that she told is lie. आणि असं एक्झाम्पल घेऊ आपण. The rumor that his wife ran away is lie. आता ह्या सगळ्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला दोन्ही मधला फरक बघायचा आपल्याला. एक नाउन क्लॉज असणार आहे आणि एक ऍडजेक्टिव्ह क्लॉज असणार आहे. दोन्ही मध्ये जो काय फरक आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. आता पहिल्या वाक्यातला तुम्हाला फरक कळालेला आहे. एक नाउन क्लॉज आहे आणि एक ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. नाउन क्लॉज का असतो की ज्या वाक्यामध्ये एक तर कर्ता म्हणून येतो, म्हणजे सब्जेक्ट म्हणून, किंवा कर्म ऑब्जेक्ट म्हणून, ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन, ऑब्जेक्ट ऑफ इन्फिनिटिव्ह, ऑब्जेक्ट ऑफ जिरंड, किंवा त्याचं उत्तर काय नाही मिळतं. आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज काय असतं की ज्याच्यामध्ये एखादं पर्सन येते किंवा पर्सन बद्दल ऍडिशनल माहिती सांगत असतं. आता ह्या वाक्यामध्ये तुम्ही सांगू शकता बदल. आय नो द किंग हू बिल्ड द ताजमहल. अगदी बरोबर. आता आपण काय करू, सोप्या पद्धतीने जाऊया. पहिल्यांदा आपण दोन क्लॉज ओळखूया. ह्यामधला सबऑर्डिनेट क्लॉज कुठून आहे, तर हू बिल्ड द ताजमहल. आणि खालच्या वाक्यात कुठून आहे, तर हू बिल्ड द ताजमहल. आता पहिल्या वाक्यात आय नो द किंग हू बिल्ड द ताजमहल. क्लॉज इथून चालू होतोय, पण एक नाउन क्लॉज आणि एक ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. पण आय नो द किंग हू बिल्ड द ताजमहल, मला माहित आहे की ज्या माणसाने किंवा ज्या राजानं ताजमहल बांधला. म्हणजे किंग हा शब्द काय आलेला आहे वाक्यामध्ये, नाउन आला आहे. मग नामाबद्दल माहिती सांगणारा क्लॉज कोणता असतो, ऍडजेक्टिव्ह क्लॉज असतो. जसं नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द विशेषण असतो, म्हणून नामाबद्दल माहिती सांगणारा क्लॉज हा ऍडजेक्टिव्ह असतो आणि जे फंक्शन ऍडिशनल असतं. आता बघा, आय नो हू बिल्ड द ताजमहल वाक्यामध्ये हे बघा सब्जेक्ट आहे, हे वर्ब, आणि हे वाक्यामध्ये पूर्णपणे ऑब्जेक्ट म्हणून आलेला आहे, म्हणून हा नाउन क्लॉज आहे. दिस मॅन इज हू केम लेट. आता हू केम लेट हा क्लॉज चालू झालेला आहे, आणि खालच्या वाक्यात दिस इज द मॅन हू केम लेट हा क्लॉज चालू झालेला आहे. दोन्ही मध्ये काय फरक आहे बघा, दिसते का तुम्हाला? दोन्ही मध्ये काय फरक आहे बघा. दिस मॅन इज हू केम लेट. दिस मॅन हे वाक्यात काय आलेला आहे, सब्जेक्ट आलेला आहे. इज काय आलेला आहे, वर्ब. आणि हू केम लेट पूर्णपणे वाक्यात काय आलंय, कॉम्प्लिमेंट आलेला आहे, पूरक. कारण हे कॉम्प्लिमेंट, आणि कॉम्प्लिमेंट फंक्शन असणार सुद्धा क्लास काय असतो, नाउन क्लास असतो. कॉम्प्लिमेंट फंक्शन असणार. आता खालच्या वाक्यात दिस इज द मॅन हू केम लेट, हे तर सुद्धा कॉम्प्लिमेंट आले, पण त्याच्या अगोदर काय आला शब्द, हो मॅन शब्द आला. मॅन शब्द नाव नाही ना, मॅन शब्द नाव नाही, म्हणून हा क्लास कोणता झाला, ऍडजेक्टिव्ह क्लास. नामाबद्दल विषयी माहिती सांगणारा क्लास हा ऍडजेक्टिव्ह क्लास असतो. इकडे सांगू शकताय दिस इज व्हाय ही फेल्ड. हा कोणता क्लास, नाउन क्लास आहे. कारण का, दिस इज व्हाय, दिस सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, आणि व्हाय पूर्णपणे वाक्यामध्ये बघा ही सब्जेक्ट आहे, वर्ब, आणि वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंट आलेला आहे. कॉम्प्लिमेंट असणारा क्लास हा नाउन क्लास असतो. दिस इज व्हाय ही फेल्ड. पण इथे काय सांगितलं, दिस इज द रिझन व्हाय ही फेल्ड. जसं मी उदाहरण सांगितलं बघा, आय नो वेअर शी लिव्स. आय नो वेअर शी लिव्स नाउन क्लास,
आय नो द प्लेस वेअर शी लिव्स, ऍडजेक्टिव्ह क्लास. किंवा आय नो हू गायडेड मी, आय नो हू गायडेड मी, नाउन क्लास. आय नो द टीचर हू गायडेड मी, ऍडजेक्टिव्ह क्लास. तसा फरक आहे. तसं इथं दिस इज द रिझन वाय ही पेन, दिस इज वाय पेन नाउन क्लास आहे. दिस इज द रिझन वाय ही पेन, मग रिझन हा शब्द काय आला वाक्यामध्ये, नाउन म्हणून आला. रिझन हा शब्द प्रत्यक्ष आलेला आहे. जसं आय नो व्हेन ही केम, आय नो द टाइम व्हेन ही केम. मग या ठिकाणी हा क्लास कोणता आलेला आहे, हा ऍडजेक्टिव्ह क्लास आला. आता द फॅक्ट, आता दॅटच्या बाबतीमध्ये आपल्याला कन्फ्युजन असतं. दॅट वाक्यामध्ये आला का नाही तर काय करायचं अशा वेळेस. जर दॅट वाक्यामध्ये आला असेल तर अशा वेळेस काय करायचं बघा. जर ते दॅट बघा, ते जर दॅट हू किंवा विच न, हू किंवा विच न जर रिप्लेस होत असेल तर तो क्लास कोणता असतो, ऍडजेक्टिव्ह क्लास. आणि जर हे दॅट हू किंवा विच न रिप्लेस होत नसेल तर तो नॉन क्लास असतो. दॅटच्या बाबतीमध्ये हा एक महत्वाचा नियम आहे. जर आता दॅट कंजक्शन आलं तर दॅट कंजक्शन जर हू किंवा विच न रिप्लेस होत असेल तर तो ऍडजेक्टिव्ह क्लास असतो, नसेल होत तर तो नॉन क्लास असतो. आता बघा, द फॅक्ट दॅट ही लॅड इज ट्रू, हे तर वाक्य क्लास करून चालू होतंय, दॅट ही लॅड. आणि खालच्या वाक्यात द फॅक्ट दॅट ही टोल्ड. आता बघा द फॅक्ट काय आहे, व्हॉट इज द फॅक्ट, आपल्या फॅक्ट बद्दल एक्सप्लेन दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी फॅक्ट इथं शब्द इथं सुद्धा काय आलेला आहे, इथं नाऊन आलेला आहे. इथं सुद्धा फॅक्ट शब्द नाऊन आलेला आहे. इथं आपलं कन्फ्युजन होऊ शकते. इथं पण फॅक्ट नाऊन आलेला आहे, इथं पण नाऊन आलेला आहे. दोन्हीमध्ये मग फरक काय आहे, इथं फॅक्ट शब्द नाऊन आलेला आहे, इथं फॅक्ट शब्द नाऊन आलेला आहे. पण नाऊन दॅट ही लॅड, व्हॉट इज द फॅक्ट, म्हणजे इथं काय केलं आहे थोडक्यात, फॅक्ट काय आहे हे एक्सप्लेन करते किंवा त्याचं उत्तर वाचन मिळते. व्हॉट इज द फॅक्ट, म्हणून हा नाउन क्लास आहे, पहिली स्टेप. किंवा सेकंड स्टेप काय आहे, व्हॉट इज द फॅक्ट, इथं फॅक्ट काय आहे. आता फॅक्ट काय ते आपल्याला कळत नाही, दॅट ही टोल्ड. इथं फॅक्ट काय आपल्याला कळत नाही, पण फक्त काय दिलं, फॅक्ट बद्दल आपल्याला ऍडिशनल माहिती दिलेली आहे, म्हणून हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. फॅक्ट बद्दल आपल्याला इथं ऍडिशनल माहिती दिलेली आहे म्हणून तो ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. नाउन क्लॉज आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये फरक काय होतं, दॅट हा शब्द इथं कनेक्ट झालेला आहे आणि इथं ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे म्हणून इथं दोन्हीमध्ये फंक्शन आहे. किंवा आता बघा हे वाचताना आपण असं बघायचं, द फॅक्ट विच ही लॅड इज ट्रू, रिप्लेस होतंय का, द फॅक्ट हू ही लॅड इज ट्रू, दोन्ही पण होत नाही रिप्लेस, म्हणून हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज नाही, नाउन क्लॉज आहे. द फॅक्ट दॅट ही लॅड इज ट्रू, हा दॅटनच म्हणजे दॅटनच हा रिप्लेस होतो. किंवा सेकंड बघा, द फॅक्ट विच ही टोल्ड इज ट्रू, इथं विच न हे वाक्य जिथं दॅट आहे इथं विच सुद्धा इथं शब्द बसू शकते, इथं विच सुद्धा शब्द बसू शकते. आता मात्र इथं हू शब्द बसणार नाही, द फॅक्ट विच ही टोल्ड इज ट्रू, म्हणून हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे, विच न बसते म्हणून. म्हणजे विच न किंवा हू न रिप्लेस झाला तर ऍडजेक्टिव्ह क्लॉज असतो, आणि हो किंवा विच न रिप्लेस होत नसेल तर तो क्लास कोणता असतो, नॉन क्लास. आता खालचं वाक्य तुम्ही सांगू शकताय, पाठीमागच्या वाक्यामध्ये सांगा, 11 आणि 12 वाक्य सांगा. The rumor that she told is lie. The rumor that his wife ran away is lie. हा, मग या ठिकाणी काय होणार, दॅट ही टोल्ड हे पण ते क्लॉज झाला, आणि इथं द rumor that his wife ran away हा क्लॉज झाला. दोन्ही मधला एक नाउन क्लॉज आणि एक ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. पहिली स्टेप बघू आपण, द rumor which she told is lie. विच न रिप्लेस होते, होऊन काय रिप्लेस होणार नाही. पण इथं द rumor which his wife ran away असं म्हणणार नाही, द rumor who his wife ran away. जसं द बॉय दॅट इज प्लेइंग पियानो इज माय नेफ्यू, तसं द बॉय विच ने रिप्लेस होत नाही, पण द बॉय हू ने रिप्लेस होते की, द बॉय हू इज प्लेइंग. तसं इथं हे जे आहे rumor हे इथं विच ने रिप्लेस होऊ शकते, म्हणून हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. बघा, कारण इथं नाउन आलेला आहे, इथं हे नाउन आलं आहे, पण इथं माहिती आहे ते फक्त ऍडिशनल माहिती येते. कारण rumor काय आहे आपल्याला स्पष्ट केलंय का, पण इथं rumor आपल्याला स्पष्ट होतंय. व्हॉट इज द rumor इथे एक्सप्लेन होतंय बा. येस, इथं rumor या ठिकाणी काय होतंय, हे एक्सप्लेन होते. हा दोन्ही मधला फरक आहे. आय होप यू मे हॅव अंडरस्टूड व्हॉट एव्हर आय हॅव टोल्ड हिअर. मला वाटतं मी काय जो भाग तुम्हाला सांगितला
दोन्ही मधला तुम्हाला फरक कळाला असेल. आपण या ठिकाणी अत्यंत चांगला किंवा अत्यंत क्लिष्ट पार्ट असणारा नॉन आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज मधला आपण फरक बघितला. या ठिकाणी नॉन क्लॉज कसा असतो आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज कसा असतो हे आपण इथे मी तुम्हाला उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट करून देण्याचा मी प्रयत्न केला. नॉन क्लॉज काय असतो की नॉन क्लॉज मध्ये वाटणं उत्तर येतं आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज असतो त्याच्यामध्ये ऍडिशनल माहिती दिलेली असते. मला वाटतं हा पार्ट तुम्हाला कळाला असेल. थँक्यू.